हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ जो आहे तो दसऱ्या दिवशीचा आहे, दसऱ्याचा व्हिडिओ आहे आणि खूप लेट येतोय तुम्हाला, त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांची माफी मागते, क्षमा असावी। तर एडिटिंगला वेळ मिळाला नाही आणि लक्षातच नाही की आपण हा व्हिडिओ शूट केलेला अपलोड केला आहे की नाही माझ्या लक्षात नव्हतं, त्यामुळे तो गॅलरीमध्ये तसाच होता। सो आज मी आता अपलोड करते। तर आम्ही आलेलो होतो तुळजाभवानी मंदिरात, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर जवळच तुळजाभवानीचं मंदिर आहे, तर तिथे आलो होतो। आणि दसऱ्यानिमित्त ना कोल्हापूरमध्ये खूप मोठा शाही दसरा महोत्सव साजरा केला जातो आणि ते सोनं लुटण्यासाठी दसरा चौकमध्ये मोठा कार्यक्रम असतो। तर तिथे ना आम्ही जायच्या आधीच आई तुळजाभवानीची पालखी वगैरे गेलेली होती वाजत गाजत, आणि ज्यावेळेस आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये तर थोड्या वेळातच परत सोनं वगैरे लुटून दसरा चौकातून पालखी आई तुळजाभवानी मंदिराकडे प्रस्थान झाली। तर तो सोहळा आम्ही बघण्यासाठी थांबलो होतो आणि तोच तुमच्याशी सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये दसरा कशा पद्धतीने साजरा केला जातो ते तुम्ही कंटिन्यू या व्हिडिओद्वारे बघा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन कोण असाल चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बसून बसून खूप कंटाळा आला होता आणि आम्हाला वाटलं की पालखी सोहळा आम्हाला काय बघायला मिळणार नाही आणि खूप उशीर गेटजवळच जे भवानी मंडप आहे ह्या जे आता तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये बघताय, तर इथेच ना मिरवणूक खूप वेळ होती पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये। तर आम्हाला वाटलं काय मिरवणूक बघायला मिळणार नाही, पालखी सोहळा दर्शन मिळणार नाही, आणि अचानक आम्ही निघायला चाललो पुढे आणि तितक्यातच अचानकच पालखी इतकी फास्टमध्ये आली की आम्ही तिथेच साईडला एका कटड्याजवळ थांबलो आणि तिथून मग थोडासा शूट घेतला। तर आता निघालेलो होतं घरी, कारण खूप वेळ झालेला होता, 8:30 वाजलेले होते आणि बघू शकताय छत्रपती शिवाजी चौकामध्ये आलेलो होतो बससाठी। तर कसा वाटला व्हिडिओ सांगा, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।